मार्कडवाडीमध्ये आता पुन्हा एकदा ईव्हीएम विरोधातलं आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज मार्कडवाडीमध्ये भेट देणार असल्याचं समजतंय। सकाळी 10 वाजता शरद पवार मार्कडवाडीमध्ये पोहोचतील। ईव्हीएमला विरोध करत मार्कडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती, मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे तिथे बॅलेटवर मतदान घेता आलं नाही। दरम्यान राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीला भेट देणार आहेत आणि मार्कडवाडी ग्रामस्थांवर बंदीचं कारण काय असा सवाल काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी उपस्थित केलाय। गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली। जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं। त्याला बंदी करण्याचं कारण काय, कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं। मला काही समजत नाही काय कारण काय। आम्ही असं ठरवलं जाऊनच येऊ, लोकांना बोलू, त्यांच्याकडनं समजून घेऊ, अधिकारी असतील तर त्यांचे मत घेऊ आणि त्यासाठीच मी दरम्यान मार्कडवाडीमध्ये नेमकं काय घडलं होतं तेही आपण पाहूयात। तर उत्तम जानकरांना मार्कडवाडीमध्ये 843 मतं पडली। भाजपाच्या राम सातपुतेंना 1003 इतकी मतं पडली। गावातला 80% मतदान जानकर गटाचं झाल्याचा दावा आहे। ईव्हीएम मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे। 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। तर मतदान प्रक्रियेचा खर्च करण्याची गावकऱ्यांनी तयारी दाखवली। प्रशासनाची मात्र मतपत्रिकेवर मतदान घेण्यास मनाई।